सकाळी 5 वाजल्यापासून या भागात मुसळधार पाऊस सुरू झालाय। अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झालेत। नवरात्री मंडळाची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ सुरू झाली। पहाटे 5 वाजेपासून उल्हासनगर अंबरनाथ भागात पावसाने दमदार हजेरी लावली। पहाटे 5 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नवरात्री मंडळांची धावपळ उडाली आहे, तर दुसरीकडे सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची सुद्धा धावपळ उडाली। उल्हासनगर अंबरनाथ भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। गेले काही दिवस मुंबई ठाणे या भागामध्ये पाऊस रिपरिप पडत होता किंवा मग काही भागांमध्ये पावसाने दांडी मारलेली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजय दुधाने आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। अजय, पहाटेपासून पाऊस कोसळतोय, काय आत्ताची परिस्थिती आहे उल्हासनगर अंबरनाथ भागात? पाहायला गेलं तर सकाळी 5 वाजल्यापासून मुसळधार पाऊस या भागात सुरू झालेला आहे आणि मुसळधार पावसामुळे इथे जे नवरात्र मंडळ आहेत किंवा सकाळी जे चाकरमानी कामावर चाललेले त्यांचे प्रचंड हाल झाले, कारण की अचानक आलेल्या पावसाने, कारण की हा पाऊस 2 दिवस दडी मारलेला होता आणि त्यामुळे कोणीही चाकरमानी छत्री किंवा रेनकोट घालून चालले नव्हते की, तर हा अचानक आलेला मुसळधार पाऊस आहे त्यामुळे चाकरमानी पूर्णपणे भिजले। त्याचबरोबर इथल्या नवरात्र मंडळाचे जे कार्यकर्त्यांचे साहित्य होतं बाहेर ते पूर्णपणे भिजलेले आहे। पाहायला गेलं तर आज सकाळपासून आज सकाळी 5 वाजता हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे आणि आत्ता पण हा पाऊस पडतोय आणि जो 2 दिवसापासून दडी मारलेला पाऊस आज अचानक आल्याने त्यामुळे तिथल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले। धन्यवाद अजय संपूर्ण माहितीसाठी। तर उल्हासनगर अंबरनाथ भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। ठाणे जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईमध्येही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मुंबई ठाणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये काही दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।